बीड जिल्ह्यातील एक अतिशय छोटं गाव. रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण गाव शांत झोपलं होतं. पण एका शेतकऱ्याच्या दरवाजावर अचानक टकटक होतं. त्या शेतकऱ्याच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी वाजते. रात्री 12 वाजता दारावर टकटक, दरवाजा उघडतात 10 जणांचा ताफा, बीडमध्ये उडाली खळबळ. असं ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरलं. बीड जिल्ह्यातील एक अतिशय छोटेसे गाव. रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण गाव शांत झोपेत होतं. पण एका शेतकऱ्याच्या दरवाजावर अचानक टकटक होतं. त्या शेतकऱ्याच्या घरात मुख्य दरवाजाची कडी वाजते. रात्री 12 वाजता कुणाला काय काम असेल असा विचार करत त्या शेतकऱ्याने दरवाजा उघडला आणि त्यानंतर जे झालं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र घाबरला. मित्रांनो, रात्रीच्या वेळी घरफोडी होणे किंवा दरोडा पडणे या बातम्या आपण दररोज ऐकत असतो, पण घटनेचं स्वरूप इतकं विचित्र होतं की खुद्द पोलीस खातेही चक्रावून गेले. जेव्हा या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून किंवा CID कडून घेण्यात आला, तेव्हा एक असे सत्य बाहेर आले की सगळ्यांचे डोळे पांढरे झाले. वरवर पाहता ही घटना साध्या चोरीसारखी वाटते, पण जेव्हा याचा खोलवर तपास CID ने केला तेव्हा समजले की या प्रकरणाची सुरुवात खरं तर 2 महिन्यापूर्वी झालेली होती. महाराष्ट्राच्या गुन्हेगारीच्या इतिहासात या घटनेची नोंद एका अतिशय भयानक प्रकरणासारखी होत आहे. मग नेमकं काय होतं या प्रकरणामागचं सत्य? 2 महिन्यापूर्वी नेमकं काय घडलं की ज्यामुळे ही घटना घडली? त्या रात्री दराडी कडी वाजल्यानंतर असं काय विचित्र घडलं की ज्यामुळे याचा तपास डायरेक्ट CID कडे देण्यात आला? चला जाणून घेऊया या प्रकरणाचं संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. स्थळ होते बीड जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. त्या गावाच्या एका कोपऱ्यात जिथे बापूराव नावाचा एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता. कष्टाने त्याचे कांद्याचे पीक नेटकेसे निघाले होते. घरात प्रचंड आनंदाचे वातावरण होते, पण त्याच वेळी घराबाहेर काळदबा धरून बसला होता. रात्री 12 वाजून 15 मिनिटे झाले असतील. कडी वाजली. बाबूराव अर्ध्या झोपेत उठले. त्यांना वाटले शेजारचे किंवा गावातलं कोणी व्यक्ती असेल. त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यानंतर जो विचित्र प्रकार घडला त्याचा विचार कोणी केला नसेल. गावाकडे घरामध्ये चोऱ्या होणे, रात्री घरातल्या लोकांना मारहाण करून त्यांचे सोने पैसे बुडवले, लुबाडणे आजकाल काही नवीन नाही. पण या प्रकरणात जे घडलं त्याचं नुसतं चोरी झाली नाही, तर एक नेमका प्रकार झाला ज्यामुळे अक्षरशः एका छोट्याशा गावात CID पथक दाखल झालं. खरं तर या घटनेची सुरुवात 2 महिन्यापूर्वी झाली होती. बापूरावचे कांद्याचे पीक जेव्हा काढणीला आले होते तेव्हा त्यांच्या शेतात कांदे काढण्यासाठी 10 मजूर लावले होते. त्या मजुरांचा किंवा त्या रात्री 2 महिन्यानंतर घडलेल्या घटनेचा काय संबंध हे CID अधिकाऱ्यांनी शोधून काढले. 2 महिन्यापूर्वी बापूरावचे कांदे काढायला आले होते तेव्हा 10 मजूर शेजारच्या गावातून मजुरांनी बोलवलेली होती. आणि पण एके दिवशी अचानक झाले असे की त्या 10 मजुरांपैकी एके दिवशी 6 मजूर तेच होते, पण 4 मजूर बदलले. पण आता शेजारच्या गावातले मजूर आल्यामुळे बऱ्यापैकी मजूर त्यांच्या ओळखीचे झाले होते, पण त्याच 4 मजूर जे आले होते ते ओळखीचे नव्हते, जे अचानक बापूरावच्या लक्षात देखील आले नाही. पण कामाच्या गडबडीत ते विसरून गेले. त्या दिवशी हे 4 मजूर आले होते. अगदी त्यानंतर 2 महिन्यानंतर हा सगळा भयानक प्रकार घडला. दराची कडी वाजली. कडी वाजल्यानंतर जे झालं त्याचा तपास CID पोलिसांनी केला तेव्हा सगळं कनेक्शन 2 महिन्यापूर्वीच्या कांद्याच्या शेतामध्ये आलेल्या मजुरापासून उघड होत आला. अखेर हे प्रकरण वरवर पाहता साधे वाटत होते, पण अखेर 2 महिन्यापूर्वी पाहिलं असं की अशी लिंक लागली की CID अधिकाऱ्यांना याची लिंक आणि मोठी उघड कळली. मग नेमकं काय घडलं? कडी वाजल्यानंतर, दरवाजा उघडल्यानंतर असं काय झालं की ज्यामुळे स्थानिक पोलिसांकडून हा तपास CID अधिकाऱ्याकडे देण्यात आला? 2 महिन्यापूर्वीचा पहिला प्रसंग इथे समोर आला होता. खरं तर 2 महिन्यापूर्वी त्यांचे कांदे काढायला आले होते मजूर अचानक बदलले होते. मग नुसती हीच घटना नव्हती झाली, तर आणखी एक घटना त्यावेळेस घडली होती जेव्हा बापूरावची 2 लहान मुलं राहुल आणि सुमित हे शेजारच्या जिल्हा परिषद शाळेत जात होते. ही घटना तब्बल 1.5 महिन्यापूर्वीची होती. ज्यावेळेस त्यांची मुले शाळेतून येत होती, त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता हा गावाच्या बाहेर होता आणि एक वळण होतं आणि या वळणामुळे हा रस्ता फक्त त्यांच्या गावाकडे घरी जायचा. आजूबाजूला शेजारच्या शेतामध्ये दुसऱ्याचे शेतकऱ्यांची घरे होते, पण असे वळण होते की ते वळण फक्त त्यांच्याच घराकडे जायचे. आणि अगदी त्याच वळणावर एक पांढरी गाडी दिसायची. त्या गाडीमध्ये विचित्र लोक दिसायचे. ती लोक एक मुलाकडे अगदी वेगळ्याच नजरेने बघायचे. आणि मग ज्यावेळेस मुलांनी वडिलांना ही गोष्ट सांगितली होती तेव्हा वडील देखील 2 ते 3 दिवस मोटरसायकल मुलांना घ्यायला यायचे, सोडायला जायचे. त्यावेळेस ते लोक दिसत नाहीत. तर हळूहळू असा विचित्र हालचाली गेल्या 2 महिन्यापासून जाणवत होत्या. पण अखेर 2 महिन्याच्या त्या दिवशी जेव्हा रात्री कडी वाजली त्यानंतर तो प्रसंग उघडकीस आला आणि तो समोर आला. पण त्याची लिंक 2 महिन्याआधी कोणालाच नव्हती. अखेर हे प्रकरण कोणाला सुरुवातीला साधे वाटत होते, पण CIDच्या तपासामध्ये हा दुसरा प्रसंग अखेर समोर आला. तिसरा प्रसंग यामध्ये असा होता की जवळपास साधारणपणे हे प्रकरण घडण्याच्या महिनाभर आधी, ज्या वेळेस हे घडणं होतं त्याच्या महिनाभर आधी बापूरावचे जे हे घर होते त्या घराला लागून एक छोटासा रस्ता होता.
त्या रस्ता इतका छोटा होता की त्यावरून एक बैलगाडी किंवा छोटंसं चारचाकी गाडी जायची. पण तिथे अचानक एक दिवशी भली मोठी पांढरी कार, जिच्या काचेला फ्लिक्स लावलेल्या होत्या, त्या काचेच्या आतमध्ये काय दिसत नव्हते. साधारण रात्रीचे 7 ते 7:30 वाजलेले असतील. आता ही दरवाजाची कडी वाजली. जी घटना आहे ती होण्याच्या महिनाभर आधी हा प्रसंग होता. पहिल्यांदा हा मजूर बदलले, मग दुसऱ्यांदा मुलांना विचित्र वागणारी माणसे दिसली आणि तिसऱ्या वेळेस हे घडलं अगदी घराच्या जवळ घडत होतं. पण म्हणतात ना, कोणत्याही वादळाची चाहूल अत्यंत शांत असते, पण लोकांना समजत नाही. अगदी त्या दिवशी तसेच होते. त्या गाडीतून 4 ते 5 जण उतरले. त्यातील एक जण कदाचित त्यांचा लीडर असावा, जो सगळ्यात पुढे आला. त्याने हातात सिगारेट काढलेली होती. ज्यावेळेस त्या घरामध्ये 80 वर्षाची आजी होती, तर तिला एक सिगारेटचा धुराचा वास तब्बल 500 मीटरहून आला होता. त्यावेळेस ती देखील त्यांना म्हणाली, "अरे बापू, काहीतरी वेगळे झाले आहे, कोणीतरी आले आहे." त्यावेळेस बापूराव म्हणजे त्या आजीचा मुलगा म्हणाला, "जाऊ दे आई, तू झोपून घे, काही झालेलं नाही." तर अशा प्रकारचा हा तिसरा प्रसंग उघड होता. सीआयडीचा तपास सुरू होता. पण नेमकं काय झालं होतं? दरवाजाची कडी वाजून पुढे काय झालं, ज्याचे तपास मागच्या 2 महिन्यात इतिहासात सापडला. 2 महिन्यापासून हळूहळू घटना पुढे येत होत्या. मग नेमकं याचं मागचं कारण काय होतं, शोधायला इतका टाइम लागत होता. अखेर हा प्रसंग इतका विचित्र कसा काय होता, ही सगळी माहिती आता समोर येणार आहे. अखेर ती वेळ आली होती त्या रात्रीची, ज्याची पूर्वतयारी 2 महिन्यापासून सुरू होती. प्रसंग अगदी छोट्या गावालगतचा होता. एका छोट्या घरातच होता. रात्री 12 वाजता कडी वाजवले, चोर येणे, दरोडे पडणे हे काही गावामध्ये नवीन नाही. पण अखेर हा प्रकरण सुरुवात 2 महिन्यापासून झाली होती. अखेर ती वेळ आली होती. घटनेचा 1 तास आधीच ज्यावेळेस ती रात्र होणार होती, त्या रात्री 12 वाजता कडी वाजून तो प्रकार उघड झाला होता. त्या घटनेच्या काही तास आधीच आजीचा विचित्र भासू लागलं. घरातली कुत्रे भुंकत होती, जणू ती आपल्या मालकाला सावध करत होती. आजी मध्यरात्री उठली. तिला घराबाहेर कोणीतरी सावली दिसली. तिने खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला, पण फक्त बाहेर स्मशान शांतता होती. आणि आजीने देवाचा धाव धरला. मुलाला उठवायला प्रयत्न केला, पण मुलगा शांततेत झोपलेला होता. तिला वाटले मनाचा भ्रम आहे, पण भ्रम नव्हता, तर ती त्या लोकाची एक प्रकारची चावल होती. आता ती लोक घराच्या बाहेर उभी योग्य संधीची वाट पाहत होती. अखेर ती वेळ आली. रात्री 12 वाजून 15 मिनिटे झाली आणि अगदी त्याच वेळेस दरवाजाची कडी वाजली. टक 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 टक. अर्ध्या झोपेत असलेल्या बापूराव या शेतकऱ्यांना द्वार उघडले आणि समोर पाहिले. तब्बल 8 ते 10 लोक हातामध्ये वेगवेगळे हत्यार घेऊन उभी होती. कोणी आजीला ढकलले, कोणी महिलेच्या गळ्यात जबरदस्त दमदारी सुरू केली. घरात आलेल्या त्या लोकांना मागचा पुढचा विचार केला नाही. त्यांनी दहशत निर्माण केली. त्यांना सांगायचं होतं, आम्ही समोरून येऊ शकतो. ती हळूहळू पावले टाकीत ओसरीत आली. तिथल्या कुत्र्यांनी भुंकायचा प्रयत्न केला. एक जोरदार फटक्याने प्राण्याला शांत केला. आता फक्त दरवाजा त्या कुटुंबाच्या मधोमध उभा होता. अखेर कडी उघडली. घरामध्ये आता कु करता पुरुष जो गाढ झोपेतून दचकून जागा झाला होता, त्याच्या वाटेला शेजारी आले. तो उठला. त्यांनी लाईट लावली. तसा अंधारात दरवाजापाशी गेला. त्यांनी कोण आहे घाबरून उत्तर दिलं. कडी पुन्हा वाजली. त्यांनी दरवाजा उघडला तर एक मोठा धक्का त्याला बसला. 10 जणांचा ताफा. ओरडू नकोस, नाहीतर तुला खल्लास करीन. एकाने त्याला दम दिला. घरात थैमान सुरू झाले. महिलांचे दागिने उंबरले, कपाटातून पैसे काढले. प्रतिकार करण्याच्या तरुणाची प्रतिकार शांत झाला. ते कुटुंब निपचित पडले आणि त्याने दरोडेखोर निघून गेले आणि मागे सोडून गेले ती एक न भरणारी जखम. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, तेव्हा त्यांना 3 महिन्याचं कनेक्शन सापडले. ते मजूर गायब झालेले मजूर, पांढरी गाडी आणि दरोडा यामधलं कनेक्शन त्यांना उघड झालं. खरं तर ही घटना आहे, ही आपल्याला शिकून जाते की आपल्या आजूबाजूला सुरक्षित कोणावर विश्वास ठेवायचा. बीडची घटना ही केवळ एक बातमी नाही, तर आपल्या व्यवस्थेचा आराखडा आहे. तुमच्या आसपास जर असा संशयास्पद हालचाली दिसल्या तर गप्प बसू नका, सावध राहा, कारण पुढची कडी तुमच्या दाराची वाजू शकते. तुम्हाला काय वाटते, त्या मजुरांना कोणी पाठवले असेल? ती गाडी कोणाची असेल? ती गाडी आणि मजुरांचा काय घटनेचा संबंध असेल? आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला काय वाटलं. आणि लक्षात घ्या, पुन्हा भेटूया अशा एक सत्य घटनेसह. तोपर्यंत पाहत राहा आपल्या चॅनलला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.